मान्यवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यास पौर्णिमा साजरी करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. तर व्यास पौर्णिमा ही साजरी काय करायची, तर आज फुलमुंडे म्हणजे पौर्णिमा आहे आणि या दिवशी व्यास मुनींचा, महर्षी व्यास मुनी हे गुरूंचे गुरु होते. त्यांचा जन्म झालेला आहे. पराशर मुनी आणि मत्स्यकटा यांचे ते सुपुत्र होते आणि ते गुरूंचे गुरु असे मानले जातात कारण त्यांनी 4 वेद लिहिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहेत ते वेद: यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद वगैरे. आणि त्यांनी तसंच महाभारताचं पण लिखाण श्री गणेशांच्या हातून केलेलं आहे. तर पूर्वीच्या काळी असे शाळा महाविद्यालय नव्हते, तर गुरुगृही जाऊन मुलांना शिक्षण घ्यावं लागत असे आणि तिथे 6-12 वर्ष राहून तिथे धनुर्विद्या शिकली जायची आणि विविध प्रकारचे सर्व ज्ञानार्जन तिथे मिळायचं आणि याच दिवसापासून त्यांची सुरुवात व्हायची. तर गुरूंना खूप महत्त्व त्या काळी दिलेलं आहे आणि आता पण आहे. गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा दिवस आहे आणि याच दिवसापासून तुम्ही सुद्धा अभ्यासाला चांगली सुरुवात करायची आहे. आणि गुरूंना इतकं महान असं मोठं असं ठिकाण दिलेलं आहे. गुरु आता इथे संत कबीरांनी सुद्धा म्हटलेलं आहे, गुरु गोविंद दोहू खरे काठी लाग पाय. गुरु आणि गोविंद दोन्ही जर समोर असले तर कोणाच्या आधी पाया पडायचं, हा पण प्रश्न शिष्याला पडतो. आता गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे काय, गुरूंनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, जे आपल्यावर तुमच्यावर उपकार केलेले आहे, त्या उपकाराची तुम्हाला जाणीव ठेवायची आहे. म्हणजे गुरुची आज्ञा पाळायची आहे. समुद्र इतका अथांग असतो, त्यामध्ये जर आपण घागर बुडवली तर तिला खाली वाकल्याशिवाय तिच्यामध्ये पाणी जात नाही. तिला नतमस्तक व्हावंच लागतं. त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हावं लागेल, तेव्हा तुम्हाला ज्ञानार्जन होईल. तर गुरु म्हणजे काय, गुरु हे 2 अक्षरी शब्द आहेत, जीयू आणि आर्यू. जीयू मीन्स डार्कनेस आणि आर्यू म्हणजे डिस्ट्रॉयर. जो डार्कनेस डिस्ट्रॉयर करतो, जो आपल्याला तिमिराकडून तेजाकडे नेतो, तो आपला गुरु. म्हणजे आपल्यामध्ये अंधकार आहे, अज्ञान आहे, त्या आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे आपल्याला गुरु नेत असतात. आपल्याला आई वडील जन्म देतात, पण आपल्या जन्माचं सार्थक करण्याचं काम कोण करतात, तर गुरु करतात. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण आपल्या पंखामध्ये भरारी मारण्याची बळ कोण देतं, तर आपले गुरु देतात. तर आपण जो जयाचा घेतला गुण, तो केला गुरु मी जाण. आपण दगडाला सुद्धा गुरु मानलं पाहिजे. जर आपण रस्त्याने चाललो तर आपल्याला तो मैलाचा दगड दिसतो, 1 मैल 2 मैल किलोमीटर, तर त्याने आपल्याला काय समजतं की हे गाव इतक्या किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे आपण त्याला गुरु मानलं पाहिजे. आपण मुंगीला गुरु मानलं पाहिजे, कारण मुंगी ती चिकाटी असते तिच्याकडे, तर इतका छोटासा कण ती एका रेतीत पडतो तिच्या तोंडातून, तरी पण ती घेऊन जाते. म्हणजे मुंगीकडनं चिकाटी. वृक्षाकडनं आपल्याला काय मिळतो, परोपकार. वृक्ष सुद्धा आपले गुरु आहे, पूर्ण निसर्ग आपला गुरु आहे. प्रत्येक चराचरामध्ये गुरु दडलेला आहे, पण तो शोधण्याचं आपल्याकडे काय पाहिजे, दृष्टी पाहिजे. नदी सुद्धा आपला गुरु आहे. अतिशय खास खळग्यातून ती वाहत असते. नदी म्हणते की मला हायवेनेच जायचं नाही, खास खळग्यातून नदी वाहत असते. काटे कुपाटी दगड तोंडे सगळ्याच्यातून ती प्रवास पुढे जात असते. तसंच तुम्हाला आयुष्यात जगण्यासाठी खूप अडीअडचणी येतील, खूप संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. पण जर तुम्हाला यशाच्या मार्गाकडे जायचं असेल तर तुम्हाला संकटांना सामोरं जावंच लागेल. तर गुरु हे आपल्याला काय करतात, ज्ञानार्जन करतात. म्हणजे तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, पुस्तकी ज्ञान शिकवून बळद मूर्ख करत नाही, तुम्हाला व्यवहार कुशल बनवतात. हे शिक्षकांचं काम असतं. शिक्षक कुंभारासारखं काम करतात. गुरु कुंभार आहे, शिष्य कुंभ. कधी खोटं अंदर बाहे हात सहार बाहे छोट. म्हणजे हातून हात सहारा ठेवतात, हळूहळू बाहेरून कुंभार काय करतो, मडकं घडवत असतं. त्याप्रमाणे शिक्षक सुद्धा तुम्हाला कधी कधी शिक्षा करत असतात. त्याचं एवढं वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण हे तुमच्यासाठीच शिक्षा करत असतात.
करण्यासाठी शिक्षा करत असतात. पूर्वी म्हणायचे ना, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. जर तुम्हाला जर कोणी रागवलंच नाही तर तुम्ही स्वैराचारी व्हाल. तर तुम्हाला ते कंट्रोल मध्ये आणण्यासाठी थोडंफार बोलावंच लागतं, रागवावंच लागतं आणि गुरुच्या चरणी तुम्हाला नतमस्तक व्हावं लागतं. तेव्हा तुम्ही पुढे जाल, नाहीतर नाही. गुरु तुम्हाला मार्गदर्शक असतात, गाईड असतात, पण मोक्षदाता नाही. गुरु तुम्हाला सांगतात असं वागा तसं वागा, त्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे. तर गुरु ऐसा जैसे ऐसा चाहिए जैसा शुभ सुभाय, सार सार तो गई रहे तोता दे उडाय. म्हणजे गुरु आपला कसा पाहिजे, जे चांगलं चांगलं आपल्याला शिकवतात. सगळे गुरु आपल्याला चांगलं शिकवतात, वाईट कोणी शिकवत नाही. तुम्ही तरी पण वाईट बोलतात, तसं बोलायचं नाही. आजपासून ठरवायचं की बॅड वर्ड म्हणजे मुलांनी कोणीच वापरायचेच नाही. तर आज ह्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा.